अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे विजयी झालेले आहेत। भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झालेला आहे। बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने जे आहे ते बळवंत वानखडे यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो बळवंत वानखडे हे खासदारपदी निवडून आल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करण्यात आले। या बॅनरच्या माध्यमातून आपण बघू शकतो या बॅनरवर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आमदार बच्चू कडू यांचा फोटो आहे, कारण आमदार बच्चू कडू या बँकेचे अध्यक्ष आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं अभिजित ढेपे आहेत उपाध्यक्ष व संपूर्ण समस्त संचालक मंडळाच्या वतीने जे आहे ते बळवंत वानखडे यांना शुभेच्छा देण्यात आलेला आहे। बळवंत वानखडे याच बँकेचे संचालक देखील आहेत। त्यामुळे जर आपण पाहिलं तर बच्चू कडू आणि संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने बळवंत वानखडे यांना खासदार झाल्यामुळे शुभेच्छा देण्यात आल्या। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडूंनीही दिनेश बुब यांच्या रूपाने जे आहे ते एक उमेदवार दिलेला होता आणि त्यामुळे निवडणूक ही संपूर्ण रंगत आलेली होती। तर बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद जर पाहिलं तर आपण हा वाद सर्वश्रुत आहेत। सातत्याने रवी राणा हे आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका करत होते, बच्चू कडू देखील आमदार रवी राणा यांच्यावर टीका करत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याचं जे आहे ते बच्चू कडूंनी म्हटलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर दिनेश बुब यांना उमेदवारी दिलेली होती। या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर जवळपास 85,000 मतं जे आहेत ते दिनेश बुब यांनी घेतलेले आहेत। दुसरीकडे जर राजकीय विश्लेषकांच्या मते पाहायला गेलं तर दिनेश बुब यांच्या उमेदवारीमुळेही नवनीत राणांचा पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत। जे मतं दिनेश बुब यांना पडले ते मतं कदाचित नवनीत राणांना जर गेले असते, दिनेश बुब उमेदवार जर निवडणुकीत नसले तर नवनीत राणांचा विजय झाला असला असा देखील कयास राजकीय वर्तुळात जे आहे तो जाणकारांच्या वतीने लावला जातोय आणि त्यामुळे कुठेतरी बच्चू कडूंच्या उमेदवाराचा हा नवनीत राणांना फटका बसल्याचं बोललं जाते। आता जर आपण पाहिलं तर बळवंत वानखडे हे खासदार म्हणून निवडून आले आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचं अभिनंदन बच्चू कडूंच्या वतीने केलं जात आहे। संचालक मंडळाच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं जात आहे। असं असलं तरी मात्र राजकीय वर्तुळात मात्र या बॅनरचा वेगवेगळा अर्थ देखील काढला जात असल्याची सध्या चर्चा सुरू झालेली आहे। याच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून बळवंत वानखडे आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ते खासदार झालेले आहेत। एका बँकेचा संचालक हा खासदार झाल्यामुळे आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळानं जे आहे ते बळवंत वानखडे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।